तर बघा आपण प्रॉब्लेम्स ऑन नंबर पाहत होता ना अंकगणितच्या, त्याच्यातले 49 प्रश्न झाले होते. आता सेम टाईपचे येतील तर मी काय करीन, आता होमवर्क देईन. ठीक आहे, ते तुम्हाला सॉल्व करणे ज्या टाईपचे झालेले आहे त्या टाईपचे. तर काय म्हणते 50 नंबरच्या दो संख्याओं में 3:5 का अनुपात है तथा इनका लघुत्तम समापवर्त्य म्हणजे काय, LCM. तर जसा आपण पहा नंबर घेतो 50 नंबरचा आहे ना, हा रेशो आहे. तर नंबर काय झाला असता 3x आणि तर यांच्या LCM काय झाला असता बघा. पहिला कॉमन फॅक्टर म्हणजे x इंटू 3 इंटू उरलेले फॅक्टर हेच राहिले असते. पहिले कॉमन फॅक्टर मग वाचलेले फॅक्टर असंच घेतो ना LCM. तर हा झाला असता 5 त्रिक 15x आणि ते किती आहे म्हणते 300 म्हणजे 15x ची व्हॅल्यू किती आहे 300. तर x = 300 भागिला 15. तर 15 दुने x ची व्हॅल्यू किती मिळाली मला. मग काय म्हणते इनमें से छोटी संख्या कोणती आहे, तो छोटी संख्या 3x राहील. तर 3x = किती झाली असती 20 त्रिक. या प्रकारे हा काढायचा होता. ओके, त्यानंतर वह कौन सी संख्या है जिसमें 27.5% की कमी कर देने पर 87% प्राप्त होगा. बरोबर 87 रुपीस या फिर 87 प्राप्त होगा, 87 प्राप्त होगा. बरोबर. तर आपण काय शिकला की कोणता भी नंबर स्वतःमध्ये किती पर्सेंट राहते 100%. मग मी म्हटलं की त्याच्यामध्ये 20% ची वाढ करा, त्याच्याच 20%. तर तो स्वतः किती बनून जाईल 120%. सपोज मी म्हटलं त्याच्यामध्ये 20% ची कमी करा तर तो स्वतः किती बनून जाईल. बरोबर की नाही. तर काय म्हणते 51 वा कौन सी संख्या है, अशी कोणता नंबर आहे म्हणते ज्याच्यामध्ये 27.5% कमी केल्यावर तो 87 बनते. तर मला सांगा 100% मधून 100% म्हणून जेव्हा मायनस होतील 27.5% तर किती येईल 72.5 येईल का. बरोबर पाहून घ्या. म्हणजे ते स्वतः आता किती वाचलेली आहे 72.5%. बरोबर. आणि ते व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती रुपये म्हणजे अंकाच्या फॉर्म मध्ये किती दिलेली आहे. तर 72.5% ची व्हॅल्यू दिलेली आहे 87. तर 72.5 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 87. तर 100% = व्हॉट. हा रेशो मांडणं शिकवला तुम्हाला. मग काय करावं लागते क्रॉस मल्टिप्लाय. काय करावं लागते तर 725 इंटू नागोबा आणि 100 इंटू 87. तर 100 इंटू 87 नागोबाची व्हॅल्यू काढायची आहे. तर डिवाइडमध्ये काय आला असता, अरे आला असता पर्सेंट इथंच कॅन्सल करून घ्या. ठीक आहे. देन पैसे द्या ना बे, AC लावून टाकीन. हा पॉइंट हटवा. पॉइंट हटला तर वर काय झाला 1 0 वाढला. हा 87 आणि हा खाली 700. तर 25 न काढतो 25 चौ 25 दुने 50 22 राहिले. 22 वर 5 225 225 25 9 29 एक 29 त्रिक. तर नागोबाची व्हॅल्यू किती आली आणि हा 1 0 म्हणजे ओरिजिनल संख्या किती असेल बघा. याच्यामध्ये रेशो मांडताना पर्सेंट वाल्या व्हॅल्यू एका बाजूला, रुपीज वाल्या असतील तर एका बाजूला. ज्या काढायच्या आहेत आहे की नाही रुपीजमध्ये काढायचे आहेत तर ते रुपीजच्या खालीच रुपीज आलं पाहिजे. आता तिथं नंबर होता तर नंबर एका बाजूला. सेम तसाच क्वेश्चन आहे बघा 52 आहे. तर होईल की नाही होईल, होईल ना. देन 52 झाला. 53 52 होमवर्क आहे. हा 53 काय म्हणते बघा 3 के 3 क्रमागत गुणोजों का योगफल
3 के 3 क्रमाजक गुणज, 3 के 3 क्रमागत गुणजों का योगफल 90 है। 3 के 3 क्रमागत, ओके। इनमें से सबसे ओके 3 चे गुणज म्हणते। गुणज म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या संख्या, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या, अरे समजलं का? आणि क्रमागत गुणज आहेत म्हणते, म्हणजे 1 ला सपोज आपण x चा मल्टिप्लाय केला, 3 1 सपोज हे बघा ना 3 2 6 ला असता 3 चा तिसरा गुणज कोणता 9, तर है ना। तर या ठिकाणी जर आपण एखाद्या नंबरला x कन्सिडर केलो तर दुसरा वाला नंबर काय राहिला असता 3 × x + 1, त्याच्यानंतरचा क्रमाजक म्हणते, आणि त्याच्यानंतरचा नंबर काय राहिला असता 3 × x + 2। हा बघा त्याच्यानंतर 1 न वाढला आहे, याला x पकडलो सपोज, तर हा x + 1 झाला असता, x + 2 झाला असता, x + 3 असं झालं असतं की नाही, पण मला कोणता आहे माहित आहे का, म्हणून मी x पकडलो। तर या सगळ्यांचा काय म्हणते योगफल, म्हणजे 3x + 3x + 1 3x + 2 = किती आहे म्हणते, मांडणी केला जसा म्हणलं तसा, 3 कॉमन काढा सगळ्यांतून, तर x + 1 + x + = 3x + 3 = 90/, हा 3 डिवाइड मध्ये चालला जाईल, किती झाली 30 झाली। 3x = 30 - 3, हा पहिले दूरचा रिश्तेदार येईल या बाजूला, आणि x ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 27/3, तर x झाला तुमचा 9, x काय झाला 9, संख्या झाली का, हा पहिला गुणज, ओके। अशा 3 संख्या आहेत आपल्या क्रमागत गुणजवाल्याच है ना 3च्या, तर मग आपल्याला काय काढावं म्हणते, इनमें से सबसे बड़ी संख्या कौन सी है, तो कौन सी है 3 × x + 2, तर x ची व्हॅल्यू 9, 9 + 2 11, आणि 11 × 3 तर हा झाला असता तुमचा आन्सर। नाही आहे समजलं कसं काढायचं होतं, झाला होता कोणाकोणाचा झाला होता, गुड, दाखव। ती सगळ्या लोकांना माहीत झाला का तू किती लोकप्रिय आहेस म्हणून, अहो कोणी विश्वासच नाही करत। ते लहानपणी स्टोरी ऐकल्या असाल, लांडगा आला रे आलावाली, तो पहिले काही वेळा झूट बोलून टाकते, लोकांच्या मजाक बनवते, लोक कामधंदे सोडून पावायला येतात है का नाही, पण एक वेळा खरंच येते लांडगा, आणि तो किती जोरात ओरडते, लांडगा आला रे आला, कोणी येते का, तशी यानं आपली इमेज बनवून ठेवलेली आहे। मी काय म्हणलो तुला, मी म्हणलो का काही, मी यांच्यावर काहून भरोसा केलो ना त्यांच्यावर काहून नाही केलो, लांडगा आला रे तशी त्यानं बनवून ठेवलेली आहे, समजला का? आता सुधरू नाही शकत ते, केव्हा बी त्याच्यात तसाच काम, सर कॉपी घरी ठेवलो, कॉपी घरी विसरली, सोडवलो, रफवर सोडवलो, कोण विश्वास करणार आहे बे, मी तर नाही करीन भाऊ। देन 54, अभि माणसानं असा कॅरेक्टर बनवून ठेवा का अनोळखी बी आला ना, आणि त्यांना आपल्या पर्सनॅलिटीला पाहून किंवा आपल्या बोलताना ना आपल्या चालताना आपल्या बिहेवियरवरून पटकन विश्वास केला पाहिजे। नाही तुमच्यावर कोणीच नाही, तुमच्या घरचा माणूस नाही करू शकत, तुमच्या बाप बिलकुल नाही। 4² / 9² के अंश तथा हर में प्रत्येक में कितना जोड़ा जाए कि 4/9 प्राप्त हो, किती जोडाल म्हणते हैं 4² और के अंश तथा हर में प्रत्येक में कितना जोड़ा जाए, ओके। तर देखा पहिलेच्या काय आहे 4² / 9² याच्यामध्ये x ने याच्यामध्ये पण सपोज जोडला आपण, जेणेकरून आपल्याला काय भेटला पाहिजे म्हणते 4/9। तर आता सोडवू नाही शकत याला, 4चा स्क्वेअर
9चा स्क्वेअर प्लस 4 एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, क्रॉस मल्टिप्लाय 16 9 144 प्लस 9 इंटू इकडे आणि प्लस 4, अरे बरोबर हां, हा भाऊ इकडे जाईल, हा भाऊ 9x मायनस आणि 324 मायनस 140 5x इज इक्वल टू 0 8 2, तर x इज इक्वल टू 5 5 5 सक, तर एक्सची व्हॅल्यू ठीक आहे. कोण तिकडे बोलत आहेत? पाहू ना, पाहू काय म्हणते. ऑप्शन नाही म्हणजे काटलो का मी ना बरोबर 5. हां हा इथं मायनस नाही झाला बरोबर. कोण मायनस सांगणारा? तुम्ही शिवा ना. 0 आणि हे 12तून 4 8 आणि हे 180, तर 180 अपॉन 5 5 त्रिक आहे 36. देन डबल कुठून आली तरी? बे पंचावन होऊन जाएल. दो भिन्नों का गुणनफल 14/15 तथा भागफल, इनमें से बड़ी भिन्न क्या है? दोनों में से. तर कसं काढायला आता? गुणनफल एक भिन्न पकडलो x आणि दुसरा भिन्न पकडला, तर x इंटू y ची व्हॅल्यू किती झाली बरोबर. आणि भागफल तर x बाय y इज इक्वल टू 35 बाय. तर कसं काढाल? काढू शकतो? नाही काढू शकू? काढू शकतो. एक्सची व्हॅल्यू इकडे न्या, सपोज एक्सची याला सोडवा समोर, तर एक्स इज इक्वल टू का होईल 35/24 इंटू ही एक्सची व्हॅल्यू इथं पुटअप करा, तर 35/24 इंटू वाय इंटू 14 कळलं का? अरे कळलं का? ही एक्सची व्हॅल्यू इथं ठीक आहे. तर हा त्या बाजूला जाईल, तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 14 15 आहे, तर इकडे 24 35 होईल. मोठे मोठे दिसून झाले का? 7 दुने 7 5 3 5 3 8, तर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू झाली 16/25, तर वाय इज इक्वल टू 4/5. वायची व्हॅल्यू 4/5 भेटली, तर कुठं पण टाकून द्या. या कंडिशनमध्ये टाका, नाहीतर या कंडिशनमध्ये टाका. तर एक्स इंटू वाय होता, वायची व्हॅल्यू किती टाकलो 4 खाओ बे. या याच्यामध्ये पुन्हा व्हॅल्यू टाकलो 4/5, हा 14/15. एक्सची व्हॅल्यू काय निघून जाईल 14/15 इंटू 5/5 1 5 त्रिक बे दुने बे साती, तर एक्सची व्हॅल्यू किती आली 7/6. आता कोण मोठी आहे कोण छोटी आहे कसं माहीत पडेल? अरे याला भागाकार कराल तर पहिला शून्याचा भाग जाईल, याला भागाकार कराल तर पहिला 1चा भाग जाईल, कारण डिनॉमिनेटर 1ने मोठा दिसून राहिला, याचा डिनॉमिनेटर लहान आहे.
तर आपल्याला लहान पाहिजे की मोठा पाहिजे? इनमें से बड़ी संख्या क्या है? नहीं, बड़ी भिन्न कोणसी आहे? तो कोणसी आहे? हा झाला असता तुमचा आन्सर. समजलं? देन झाला 55, देन 56. दो संख्याओं के व्युत्क्रमों का योग. व्युत्क्रम म्हणजे समजते? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल व्युत्क्रमों का योग 46/21 तथा इन संख्याओं के व्युत्क्रमों का अंतर. अंतर म्हणजे डिफरन्स किती दिलेला आहे? तो ये संख्याएं निम्न में से कौन सी है? लक्ष द्या. संख्या पकडला सपोज आपण x आणि दुसरी पकडला y. संख्या काय पकडला आपण? x आणि तर त्यांचे व्युत्क्रम म्हणजेच रेसिप्रोकल काय झाले असते? 1/x मामा 1/ बरोबर. तर पहिल्या वेळेस काय दिलेला आहे? योगफल. व्युत्क्रमों का योग म्हणजे 1/x प्लस 1/ किती दिलेला आहे? 46 आणि दुसऱ्या वेळेस काय दिलेला आहे? 1/y मायनस 1/, इज इक्वल टू 10/. आता काही पोरं का करतील? सर असा दिलेला आहे, याले सीधा पलटवून टाका. x प्लस वाय इज इक्वल टू 21/46, x मायनस वाय इज इक्वल टू 21/10. घरची खेती होय? घरची खेती होय? अरे होय का? नाही ना. तर तसं करता येत नाही. डायरेक्ट 1 प्लस 1 मायनस दिसून झाला. काय करू? 10 इकडे 2 × 1/, होईल का की नाही होईल? म्हणजेच 2/x म्हणजेच काय होईल? अरे होईल. इज इक्वल टू यांची ॲडिशन म्हणजे 46/21 प्लस 10/20 म्हणजेच 56/20. अरे हो. आता सिंगल टर्म आहे तर इले पलटवू. गोष्ट समजली की नाही? सिंगल टर्म आहे तर इले पलटवू शकता. डबल होती तर x/2 इज इक्वल टू काय झाला असता? 21/, अरे बरोबर. तर x इज इक्वल टू 21/56 इंटू 2 1 जा 2 2 जा 2 8 जा तर 7 त्रिक 7 चव. तर एक्सची व्हॅल्यू 3/4 भेटली. दुसरी नाही काढू शकत. आता वायची व्हॅल्यू काढू नाही शकत का? कशी काढून? एक्सची व्हॅल्यू तिथं पुट केलो असतो 3/4 तर 4 वर गेला असता म्हणजेच 4/ प्लस 1/ इज इक्वल टू 46/, त्या साईडला येईल तर का होईल? मायनस. तर 1/y इज इक्वल टू 46/21 मायनस 4/, याले पलटवायचा नाही प्लस मायनसमध्ये. प्लस मायनसमध्ये उलटा होत तर छेद समान करून घेतो. 7चा मल्टिप्लाय तर वर तर बी 7चा, खाली काय झाला? 21. 46 मायनस 7 हां 16तून 8 गेले, 3तून 2 गेले, 3 7 3 सक. तर बघा लक्ष द्या 1/y ची व्हॅल्यू आली किती? 6/, तर y ची किती होईल?
आपल्याला युद्धक्रम विचारलं का संख्या विचारलं? सांगितलं युद्धक्रम, विचारलं काय? विचारलं काय? प्रश्न पहा ना, काय विचारलं? ये संख्या है निम्न में से कौन सी? तो कौन सी संख्या भेटली? एक भेटली 3/4, एक भेटली 7/. आता उलटा पालटा बी आहे बघा. पोरायने पहिले कोणता मारला असता? आपल्याला युद्धक्रम विचारलं का? आपल्याला संख्या, म्हणून वायची व्हॅल्यू काढणं जरुरी होता. फक्त 1/y ची काढून सनी चालला असता का? नाही. कळलं? 1/1 म्हणजे व्युत्क्रम ना त्याचे. बे बहुतच खतरनाक काम चालू आहे ते. कोणत्या नंबरचा झाला बेटा? 57. काढता येईल. दो संख्याओं का योगफल तथा गुणनफल किती दिलेला आहे? तो इन संख्याओं का युद्धक्रमों का योगफल कितना? युद्धक्रमों का योगफल, पहिले संख्या काढा, त्यांचे युद्धक्रम काढा आणि मग त्यांची काय करा? बेरीज. काढता येईल का? अरे काय दिलेला आहे? तर आपल्याला योगफल दिलेला आहे, म्हणजे दोन संख्या आपण पकडला आहे, एक्स आणि वाय. तर एक्स प्लस वाय दिलेला आहे 11 आणि एक्स इंटू वाय दिलेला आहे 18. तर कोणत्याही एकामध्ये पुट करा तुम्ही. एक्सची व्हॅल्यू y/18 पुट करू, 18/y पुट करू शकता, तरी y² बनेल. तसा बी y² बनेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार आहे. बघ, सपोज एक्सची व्हॅल्यू मी ठेवलो 11 मायनस वाय. काय ठेवलो? किंवा सरळ सरळ असे करा ना, बहुत सोपा काम करतो. अशा दोन संख्या पहा ज्यांचा गुणाकार 18 आल्या पाहिजे ना बेरीज 11 आली पाहिजे. 9 दुने 9 न 2 जमला कार्यक्रम. हां बस झाला. एकीले पकडून घ्या 9, एकीले पकडून घ्या 2, तर 9 दुने 18 बनली. मग काय म्हणते? इन संख्याओं के युद्धक्रम म्हणजे 1/9 प्लस 1/, का योगफल कितना है? तो 2 1 जा 2, 9 1 जा 9, 9 2 जा 11/. आहे उत्तर. समजला का काही? तसा तर तो तुम्ही फ्रॅक्शनचा वापर करून काढू आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकत होते, पण कशाला? डायरेक्ट निघत आहे ना. हां, मग सेम तसाच बघा. दो संख्याओं के योगफल तथा गुणनफल पुन्हा तसाच दिलेला आहे 58. एक्स प्लस वाय दिलेला आहे तुम्हाला 12 आणि एक्स मायनस वाय दिलेला आहे 35. तर 7 5 35, 7 5 अरे जमते. तर युद्धक्रमों का फल, तर हा झाला असता 7 ना, हा झाला असता तर 1. हां देशमुख उभा हो, देशमुख. सांगा त्याची बेरीज किती येईल? खाली किती येईल? हां वर 1 येईल, 2 येईल, 3 म्हणा आता. हां सांग बेटा. हे आंबोरा. हां 7 + 5/35. अशी गत आहे बेटा आपल्या जीवनाची. मग मी म्हणतो तर तुम्हाला का वाटते मास्तर का करते? पण हा 5व्या वर्गाचा कार्यक्रम म्हणून मी सुरुवातीला बी सांगतो ना बेरीज कशी करते, गुणाकार कसा करते. हां नाही जमत आपला काम काय? विचारणे. विचारता का तुम्ही कधी? अबे इथं का केलो? 2 1 जा 9 1 जा 9 2 जा 4 ची क्रिया बे बैला. हा इकडं गुणाकार, हा इकडं गुणाकार ना खालचा यदि कर. आता 5 1 यदि 2 राहिले असते तर यदि 5 2 10 आले असते. यदि 3 राहिले असते तर 7 3
आहे की नाही आहे? वाढून समोर बस. लक्ष नको देत जाऊ बाबू तू. लक्ष दिल्यानं नाही का माणूस संपड बनते. लक्ष नाही देवा. समजलास का? हम्म 59 एक भिन्न के अंश में 20% तथा हर में 25% की वृद्धि करने पर प्राप्त भिन्न कितना है? तो मूल भिन्न क्या है? कसं काढाल? ओरिजिनल भिन्न क्या आहे म्हणते. अरे कसं काढाल? काढू शकता का? वर दोन्ही संख्या सपोज हा एक्स वाय आपण काय पकडला? एक अंश पकडला आणि याला छेद है ना. तर एक्स प्लस किती पर्सेंटची वाढ म्हणते? 20%ची वाढ. म्हणजे याचा किती पर्सेंट झाला असता? हा स्वतःमध्ये 100% आहे तर किती झाला असता? 120 एक्स झाला असता. हां आणि हा इज इक्वल टू किती आला? बरोबर. हां तर मग 20% वाढ झाली म्हणते ना. आणि याची तर एक्स बाय वाय इज इक्वल टू 3/5 इंटू 125 अपॉन 105 दुने 10 आणि 5 3 1 3 6 12 आणि हा 0 म्हणजेच 25/40 म्हणजेच 5 25 5 8 तर किती होता? ओरिजिनल भिन्न किती होता? आहे का? सेम एक भिन्न के अंश में सेम प्रश्न. तो होमवर्क एक भिन्न के अंश में 1/4 जोड़ने पर तथा हर में 1/3 घटाने पर प्राप्त भिन्न. तर हा कोनो बे जादूगर हां लास्ट 61 60 काय आहे? होमवर्क आहे 61. एक भिन्न के अंश में म्हणजे सपोज ओरिजिनल तर काय झाला? एक्स प्लस 1/, खाली 1/4 चा अर्थ काय? आता मला ते सांगा थोडासा. पर्सेंट मध्ये किती पर्सेंट? 25%. 4 पैकी एक हिस्सा म्हणजे 25%. आणि इकडे 1/3 म्हणजेच 33%. 33.33. तर y इज इक्वल y माइनस 1/3 घटा देने पर ओके. तर सपोज हिला ओरिजिनल पकडतो 4x होता आणि हा 3y होता. तर 3 मधून एक हिस्सा घटवला तर किती राहिला असता? 2y राहिला असता. आणि इथं किती राहिला? प्लस झाला असता. तर इथं झाला असता 5 असा झाला असता 5x झाला असता ना. हा प्लस झाला ना. 4 पैकी एक हिस्सा वाढवला तर हा 4 समजला आपण ओरिजिनल. तर त्याच्यामधून एक हिस्सा वाढवला म्हणजे 5x झाला. आणि याला 3y पकडला होता तर त्याच्यातून एक हिस्सा कमी झाला म्हणजे 2y झाला. अशा आपण मानला हा ओरिजिनल. समजा काय केला आपण? हा ॲज्युम काय केला की ओरिजिनल फ्रॅक्शनमध्ये वर असेल 4x आणि खाली काय असेल? का बरं असं गेलं? पण नाही सॉरी याच्यामध्ये काय म्हणते? जोडणे पर त्याचाच हिस्सा नाही म्हटलेला आहे ना आपल्याला. त्याचाच 1/4 म्हटलेला आहे का? नाही. तर तसं नको काढा, जाऊ द्या. त्याचाच 1/4 जोडल्यावर म्हटलं नसतं तर केला असता. ओके पण तसं नाही आहे.
एक्स प्लस 1/4 आणि वाय मायनस 1/, इज इक्वल टू 33/64. तर मूल भिन्न काय आहे काढू शकता. इकडे काय झाला असता 4x + 1 भागीला 4, वर झाला असता 4 × x, खाली काही नाही म्हणजे काय 1 1 × 1 आणि 4 1 जा, खाली सांग काय येईल देशमुख. अबे कुठून खाली 5 मारो कोई मुझे. अबे इथे वाय आहे ना बैलाच्या आज्या. 3 × y 1 × 1. अबे ना कॉम्पिटेटिव्ह करतो म्हणता बे का मा तोंडाच्या बजार करता. आता याला डिवाइड असं लिहू शकतो, असं उलटा करू शकतो. 4x + 1/4 आणि हा 3/, अरे बरोबर हां 33/, हा भाऊ इकडे डिवाइड मध्ये जाईल ना, हा डिवाइड मधला भाऊ काढू शकतो का. अकरा 4 × 1 4, 4 × 24 निघल का रे, वाटते का रे. काहीतरी पाहून आता 4x + 1 निघते. बहुत येते रे तुम्हाला. आता रेशो बिघडू शकते तुम्हाला एक्स वायच्या. हा तिकडे सोडचव x + 16 इज इक्वल टू वाय मायनस, आणि पण तरी बी तर रेशो नाही भेटल का, इक्वेशनच भेटल. चौथा का करत आहो मी, मलेत नाही समजे. ह्या देशमुखनं पूर्ण मा डोकसा खराब केला ना. आता त्या डोकसा फोडी ना आता. 64x - 33y पूरा डोकसा खराब करून टाकलं नाड. हाँ ज्ञात नहीं किया जा सकता है ना, कारण याला समोर सोडून कसा तेच तर मी म्हणत आहो. हा इथल्या इथेच आपण हे करून राहिलो. दुसऱ्या व्हॅल्यूच नाही, दुसरा इक्वेशनच नाही आपल्याजवळ. एकाच इक्वेशनला आपण 2 व्हेरिएबलमध्ये सोडवू शकत. 2 व्हेरिएबलवाले इक्वेशनसाठी काय लागते, 2 इक्वेशन लागतील है ना. तो इसको आगे सॉल्व नहीं कर सकते, दैट इज ज्ञात नहीं किया जा सकता. हां पण याच प्रॉब्लेम मध्ये अगर म्हटलं नसतं की त्याच अंशाचा 1/4 त्याच्यामध्ये जोडला, आणि इथं म्हटलं नसतं की त्याच हरच्या डिनॉमिनेटरच्या 1/3 त्यामधून घटवला, तर आपण सॉल्व करू शकत होतो. ठीक आहे, पण तसं नाही म्हटलेलं आहे. दुसरी व्हॅल्यू प्लस केलेली आहे म्हणून तो जमणार नाही. ओके देन देन त्याच्यानंतर काय आहे बघा, 62 -
हाँ 62 जमेल बघा काय म्हणते एक भिन्न के अंश तथा हर में प्रत्येक में एक जोड़ने पर 2/3 प्राप्त होता है। तो मूल भिन्न क्या है देखेंगे सॉल्व करके। एक्स वाई प्रत्येक में एक ही संख्या अगर प्लस करता है तो 2/3 तो निकाल सकते हैं क्या काढू शकता 1/2 इथं 1 असेल इथं 2 असेल 1 + 1 2 आणि 2 + 1 निघते क्रॉस बी कराल तरी येते इक्वेशन बनला असता पण डायरेक्ट निघते ना हा याचा उत्तर काय येते पहिला येते ना ए येते ना अरे येते का नाही आहे का म्हणते कोण उभे तर हा डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू चेक करू शकता याच्यामध्ये बघा इथं 1 अगर ठेवल्या तर 1 + 1 आणि इथं आणि याचा मल्टीप्लायर असता तर मग आपण ठेवू शकला नसता है ना। देन 63 किसी भिन्न के अंश में से 2 घटाने पर तथा हर में 3 जोड़ने पर यह 1/4 हो जाता है किंतु भिन्न के अंश में आता इथं 2 इक्वेशन बनतील पहिला काय म्हणते x - 2 आणि हर में 3 जोड़ने पर म्हणजे y प्लस ओरिजिनल आपला x/y होता ठीक आहे तर काय होते म्हणते 1/4 आणि तेच इकडे दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे अंश में 6 जोड़ने पर और हर में हर को 3 से गुना म्हणते का बराबर अरे बराबर बस झालं हा 3 3 म्हणजे तिकडे जाईल तर मल्टीप्लाय मध्ये जाईल ना यालाच सोडवू हालत आहे का बे हा कॅमेरा दे एक वर कर रे भाऊ हा मे मिस्त्री काम बरोबर नाही झाला याची नाही हालत आहे हा याने डोका खराब केलं माय थांब तू समसेरा देतो दिवर हा हा 3 3 कटला ए लक्ष द्या रे भाऊ हा त्या बाजूला गेला 2y झाला तर x + 6 = 2y आणि x - 2y = इथपर्यंत समजला एक इक्वेशन हा आणि एक इक्वेशन हा 4x - 8 4 × x 4x 4 2 हां सांग रे तू या बाजूला काय येईल अब एक क्रॉस मल्टीप्लाय बे याचा मल्टीप्लाय याच्यासोबत झाला याचा मल्टीप्लाय याच्यासोबत 1 सोबत मल्टीप्लाय येईल तर काय येईल 1 + 3 y + 3 त्या श्रीकांतनं सांगितलं ना मागे येऊन खोटा नको बोलू तू बडबड केलास काहीतरी केलास ना हां अशा पोराचे कान बहुत तेज राहते डोका थोडासा कमी तेज राहते पण कान पहिले तेज फोटून उत्तर भेटून राहिला सट नाही आवाज जाते छोट्याले अबे श्री त्या तू इकडे बसत जा रे भाऊ मैदानात ए दादा इकडं ठीक आहे फ्रंट मध्ये रिझर्व सीट शेकावलं चांगला होते मला 8 आणि 3 झाले दोन इक्वेशन बनले मग इक्वेशन सोडवू नाही शकत का रे बाबू तुम्ही हां सोडवू शकता का रे पण सारखा पद आहे का मग पद सारखा करायचा आहे तर कितीचा मल्टीप्लाय 2चा करू का 4चा करतो का 2चा करू 2चा करतो याले
याला 2चा मल्टिप्लाय करतो 8x मायनस 2y आणि 11 दुने आणि हा बिचारा याच्या खाली आणून टाकतो. ॲडिंग करू का सबट्रॅक्टिंग? ॲडिंग चांगल्यानं पहा ना बैलाच्या अजयनो. चिन्ह सारखे असतील तर सबट्रॅक्टिंग, चिन्ह वेगवेगळे असतील तर कोण कोण होते ॲडीवाले? श्रीकांत तू बी पहिले का म्हणला होतास? ॲडिंगच म्हणला होतास. हा ते मग तुला आता का म्हणलास? मी आपण तर पहिले बाबा सबट्रॅक्टिंग म्हणला. अबे मी एवढे जरी बोलले ना मला आवाज येते बरोबर. व्हिडिओ लांबते म्हणून मी थोडसा तुम्हाकडे हे इग्नोर मारतो. नाही तर मला सब माहीत राहते इकडे चकलस कोण करून राहिला, कोण का बोलून राहिला, कोण सोडवून राहिला, कोण छापून राहिला. पण माझा व्हिडिओ लांबते ना. मग तुम्हाला फुरसतीमध्ये भेटेन एखाद दिवशी. प्लस होता मायनस ज्याला मायनस होता, प्लस ज्याला मायनस होता कटला. हां इकडे 7x मायनस होईल ना 8मधून 1. हां इकडे प्लस ज्याला तर एक्सची व्हॅल्यू 7 7 डिवाइड होईल 7. ओके एक्स भेटला. मग अजून एका ज्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 4 आहे तोच येईल कदाचित, पण कटू शकते समोर. 10 कधी आली तर हां तर कुठे गेला? एक्सची व्हॅल्यू भरा इथं, हा इथं दुसऱ्या इक्वेशनमध्ये 4 त्या बाजूला गेला असता तर -6 -4 अरे -10 मागीला -2 इकडे y आला असता. हा पूर्ण डिवाइडमध्ये गेला ना. y = 5 तर 4/5 आला असता. हा रीती का काहीतरी बोलून राहिला भाड्या आता. चौसठ 64 एक भिन्न के अंश तथा हर का योग 11 है. यदि अंश में एक जोड़ दे तथा हर में 2 घटा दे तो 2 भिन्न 2/3 बन जाती है. यह भिन्न क्या है? 2 इक्वेशन बनतील. एक तुमचा x + y = 11 आणि दुसरा जो इक्वेशन बनेल तो x + 1 आणि y - 2 = 2 याच्यावरून दुसरा इक्वेशन बनेल. क्रॉस मल्टिप्लाय कराल तर हा पहिला इक्वेशन, तो दुसरा इक्वेशन. होमवर्क इक्वेशन सॉल्व करना मी ना शिकवलो. लिनियर इक्वेशन सॉल्व करना शिकवलो की नाही शिकवलो? हां कोणाचा फोन आला? इम्पॉर्टंट आहे. 5 रुपये दे आणि उचल. हां राहू दे जा बोलूंगे. तर इक्वेशन सॉल्व करना शिकवलो ना मी ना, तर जमल ना. हां देन 65 किसी भिन्न के अंश तथा हर में प्रत्येक को 1 जोड़ने पर 4/5 प्राप्त होता है. इसी हर में 5 घटाने पर 1/5. पुन्हा 2 इक्वेशन बनतील. सॉल्व करू शकता. तसाच पहिल्या कंडिशनमध्ये काय म्हणते? एक्स मायनस जोड़ने पर बनते ते x + 1 y + 1 तो 4/5 है ना. आणि इस भिन्न के अंश तथा हर में 5 घटाने पर म्हणजे x - 5 y - 5 = 1/. काढू नाही शकत का? जमल. साला मी शिकवून राहिलो, मले ताण नाही लागली. ने बसल्या बसल्या ताण लागली छोट्याले. हे टाइमपास करायचे धंदे होत. त्या पोरी माझ्या स्पीडनं सोडवून राहिल्या स्वतः. याच्या पेनाला हात नाही लागत ते पाहतात मुलमुल 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 मुलमुल. आणि त्याला बसल्या बसल्या ताण लागून जाते. तर याचे 2 इक्वेशन बनतील. हा बी काय? हा सॉल्व करायचा आहे तुम्हाला. होमवर्क. देन 66
दो ऐसी संख्या है कि पहली संख्या के 2 गुने तथा दूसरी संख्या के 3 गुने का योग 36 है। पहली संख्या के 3 गुने तथा दूसरी संख्या के 2 गुने का योग 39 है। पहिली संख्या आणि दुसरी संख्या आपण सपोज पकडला x आणि दुसरी पकडला तर काय म्हणते, पहिली संख्या के 2 गुणे म्हणजे 2x प्लस दुसरी संख्या के 3 गुणे y इज इक्वल टू किती आहे म्हणते, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय सांगितलेलं आहे 3x पहिली संख्या के 3 गुणे और दूसरी संख्या के इज इक्वल टू होमवर्क। हे दोन इक्वेशन बनले आणि इक्वेशन सॉल्व करना मैंने शिकवलो ना। देन 67 दो संख्या ऐसी है कि पहले को 2 बार तथा दूसरी को 3 बार जोड़ने पर, 2 बार जोड़ना मतलब 2 का मल्टीप्लाई करना। सपोज 5 को 2 बार जोड़ो, 5 + 5 10, या फिर 5 को 2 बार इंटू करो, बराबर है। अरे कुछ समझ में आया? सेम प्रॉब्लम वैसा 67 की तरह, बस उसका कहने का तरीका क्या हो गया है अलग। अरे बोलण्याचा सांगण्याचा तात्पर्य सांगण्याचा वे अलग झाला फक्त, ठीक आहे। तर होमवर्क राहील अभी, अरे हो नाही म्हणा, फक्त नाही म्हणा, खाना बिना बंद तुमच्या आजपासून, येतीच बसा तुम्ही, लॉक लावतो। हाँ 68 एक द्विअंकीय संख्या के अंकों को परस्पर बदलने से प्राप्त संख्या मूल संख्या के 63 से कम है। ओके, या टाईपचे नाही झालेले आहेत। तर मूल संख्या काय घेऊन आपण 2 अंकी म्हणते, तर ते पकडला xy म्हणजेच 10x + y, 10x प्लस विस्तारित रूप, अरे समजलं। हाँ देन कुठे गेला रे, हाँ उनके अंकों को परस्पर बदलने पर, बघा सपोज माझा आहे 53, तर हा काय झाला असता 5 × 10 + 3, हो की नाही। तर हा बी तसाच दिसून झाला पहा 10, आणि हा x ठिकाणी 5 आणि हा याच्या ठिकाणी 3, अंक बदल करा म्हणाल तर हा 3 इकडे येईल, हा इकडे जाईल, म्हणजेच हा वाला 3 × 10 झाला असता +5 झाला असता। तर इथं काय होईल चेंज वाला काय झाला असता yx झाला असता, म्हणजे 10y + x, आणि ते एक द्विअंकीय संख्या अंका को परस्पर बदलने से प्राप्त संख्या, जे नवीन वाली संख्या है मूल संख्या से कितने से अधिक है, म्हणजे मोठी कोण आहे बाबू, चेंज वाली मोठी है, तो कोणामधून कोण माइनस कराल, संख्या के अंकों का योग, म्हणजे आपल्याला इकडे सांगितलेला आहे x + y इज इक्वल टू, अरे ठीक आहे झाला, बस मोठ्यामधून छोटी माइनस करा। मी अर्धा इकडच्या ना अर्धा सारखेच आहेत ना। आता मी खालच्या सोडून देतो 69 68 होमवर्क, काय म्हणता तसाच आहे ना का, 69 सेम आहे ना, नाही समजला, अरे 68 ना 69 सेम आहे ना, तर मी 69 सांगतो, 68 तुम्ही सोडवाल, काही फरक, आता काही चेंज आहे, एक द्विअंकीय संख्या 10x + y, अंक्या को परस्पर बदलने से प्राप्त संख्या मूल संख्या से 18 से अधिक है, नवीन संख्या हे झाली असती तर हिच्यामधून हे माइनस झाला, ओके। संख्या के अंकों का योग 6 है, ओके। अजून काही चेंज, अरे काही आहे नाही ना, झाला, काही बदल नाही, 69 फक्त, हा आहे होमवर्क तुमचा। माइनस करा बेटा, तर 10y + x - 10x - y, काऊन समोर माइनस आहे, अंदरच्या टर्मचे पूर्ण काय होतील साइन चेंज, तर इज इक्वल टू काय झाला 10y मधून y गेला
प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या, अरे हो की नाही, तर वाय मायनस एक्स म्हणजेच तर वाय मायनस एक्स 2 आणि वाय प्लस एक्स 6, 2y इज इक्वल टू, तर y इज इक्वल टू वाय 4 भेटला. हा कसा गेला समजला ना, दोन इक्वेशन बनले, हा एक इक्वेशन आणि हा पहिले सांगितला होता, ॲडिंग केला तर कटला वाय प्लस वाय 2y. वायची व्हॅल्यू भेटली, कुठं पण टाकून द्या, तिथं टाकून द्या, तर हा त्या बाजूला होईल, तर x इज इक्वल टू 6 मायनस 4, त्या बाजूला मायनस होईल ना. तर आपल्याला काय म्हणते, मूल संख्या क्या है, 69च्या मूल संख्या कोणती होती, हे होती, तर 2 4. हा राहील आन्सर. नाही आहे, आहे 24 आहे ना का बे भाई. हां देन